स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीचं पीक आलंय। अनेक उमेदवार हे मंत्री, आजी माजी लोकप्रतिनिधींचे सगळे सोयरे आहेत। मंत्र्यांना तर आपल्याच पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी मैदानामध्ये उतरवलंय आणि यावरून एकनाथ खडसे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे। सरकारनं लाडकी बायको योजना असं उपहासानं त्यांनी म्हटलंय। बघूयात। लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का? आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीच त्या ठिकाणी आल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार मंत्र्यांच्या सौभाग्यवतीनं मैदानात उतरवलं। जळगावात जामनेर नगर परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या, तर मंत्री संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्ष करायचा चंग बांधलाय। हाच धागा पकडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधलाय। मंत्री आमदार यांनी लाडकी बायको योजना आणली आहे असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। त्यांनी लाडकी बायको योजना काढली। माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का? काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊंच्या पत्नी आहेत। पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ, तुम्ही नेहमी सर्वे करता, तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या, माझ्या पत्नीला देऊ नका। पण संजू भाऊ, आम्ही काय करायचं? आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीच त्या ठिकाणी आल्या। त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला, हा निर्णय संजू भाऊचा निर्णय नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणतात। मात्र कार्यकर्त्यांच्या या आशेवर पाणी फिरवत आमदार, खासदार, मंत्री यांनी लाडकी बायको योजना आणली। जळगाव जिल्ह्यात तर 2 मंत्री आणि 2 आमदारांनी आपल्या पत्नीला संधी दिली आहे। कुठे कुठे हे चित्र दिसतंय आपण बघूया। जामनेर नगर परिषद, जळगाव जिल्हा। गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या आणि त्या बिनविरोध निवडून आल्या। जळगावातलीच भुसावळ नगर परिषद, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत। जळगावची पाचोरा नगर परिषद, आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत। जळगावची 40गाव नगर परिषद, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट मिळालंय। यवतमाळच्या पुसद नगर परिषदेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत। तर बुलढाणा नगर परिषदेत आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत। वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर अहिल्यानगरच्या संगमनेर नगर परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सत्ताधारी आमदारांनी लाडकी बायको योजना आणल्याची एकनाथ खडसे यांनी केलेली टीका चंद्रकांत पाटलांसह गुलाबराव पाटील यांच्याही जिव्हारी लागली। खडसेंनी घराणेशाहीचा आरोप करताना जरा आपल्या कुटुंबाकडे बघावं असा पलटवार केलाय। म्हणजे जिल्हा बँकेमध्ये मुलगी, दूध संघामध्ये बायको, खासदार सुनबाई, स्वतः आमदार, याला घराणेशाही म्हणतात। सगळं पूर्ण कुटुंबाशिवाय दुसरं काही दिसत नाही यार। इव्हन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्यत्व झाल्या होत्या, जे कार्यकर्त्याला दिलं जातं जिल्हा नियोजन मंडळ, त्याही सदस्यत्व झाले होते। आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा, थोडं कसं वाटतं तुम्हाला? छान। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीची अक्षरशः लाट आली। नांदेडच्या लोहा नगर परिषदेत भाजपने नगराध्यक्ष पदासह सूर्यवंशी कुटुंबातल्या 6 जणांना संधी दिली, तर बदलापुरात शिंदेच्या शिवसेनेने शहर प्रमुख वामन म्हात्रेंसह त्यांच्या कुटुंबातल्या 6 जणांना मैदानात उतरवलंय। आजकाल घराणेशाहीची लाट आलेली आहे। ती एका ठिकाणी आली असं नाही, अनेक ठिकाणी पाहिलं तर हे आलेले। आता सगळीकडे आता हे लोन सगळीकडे पसरत चाललेलं आहे। कुणालाही नावं ठेवण्यात काहीही अर्थ नाही। प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार राजकारण करतोय आणि म्हणून आता जनतेने त्यांना कसं स्वीकारायचं का नाकारायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे। रेवडी आणि घराणेशाही हे वाक्य कोणाचे आहेत? मी बाकीचे सोडावं, लल्लू पंजू देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, घराणेशाहीवर तुम्ही आरोप करता? एक एक नाव घ्या मंत्र्यांचं।
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय प्रवास सुरू होईल एवढी माफक अपेक्षा कार्यकर्त्यांना असते. मात्र नेत्यांकडून सगळे सोयरे आणि नातेवाईकांनाच उमेदवारी देत सरकारमधल्या मंत्र्यांकडून कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आलंय. त्यामुळे आयुष्यभर केवळ सतरंजाच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. भूषण चिंचोरीचं ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, जळगाव.